नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावर एक सविस्तर वृत्त। जीवनेश्वर सामाजिक सेवा संस्था करंजवन संचालित स्वर्गवासी उषाताई देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल लखमापूर यांचे वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता चंद्रकला लॉन्स लखमापूर फाटा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक संचालक प्राचार्य शिक्षक कर्मचारी वृंद यांच्या मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाच्या वेळी मुलांचे व्यक्तिमत्व कसे साकारावे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्याते श्री सचिन उषा विलास जोशी यांना निमंत्रित केले गेले आहे। या प्रसंगी ते या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजकांनी केले आहे। मुलांना हुशार करायचं म्हणजे नक्की काय? नमस्कार, मी शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी मी येत आहे हाच विषय घेऊन आपल्याकडे। स्वर्गीय उषाताई देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल लखमापूर आयोजित मुलांचं व्यक्तिमत्व साकारताना या व्याख्यानासाठी मी आपल्यासाठी येत आहे आणि हे व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे। आपण सर्वजण शेतकरी रोपांची जशी काळजी घेतो तसेच आपल्या मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे, त्याला नक्की कुठले विचार दिले पाहिजे, कुठल्या ऍक्टिव्हिटी आपण दिल्या पाहिजे ज्याने तो किंवा ती मोबाईल पासून दूर राहील, त्याचा स्क्रीन टाइम कमी होईल, त्याची भावनिक बुद्धिमत्तेचा विकास कसा होईल, त्याची अभ्यासामध्ये प्रगती कशी होईल, त्याची प्रोग्रेस कशी होईल। तुमच्या मनात बरेच प्रश्न असतात, जसे की त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, काय केलं पाहिजे, हुशार आहे पण शिकवलेलं राहत नाही, माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप खोटं बोलते किंवा त्याला खूप राग येतो, या सर्वांसाठी काय केलं पाहिजे। बऱ्याच वेळा असंही होतं की सगळं काही चांगलं आहे पण अजून वेगळे अनुभव मी कसे दिले पाहिजे, असे अनेक प्रश्नांच्या उत्तरांना मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आपण भेटूया येत्या 1 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता चंद्रकला लॉन्स लखमापूर येथे आणि विषय हाच आहे की आपल्या मुलांना आपल्या मुलींना हुशार कसं केलं पाहिजे, मुलांचं व्यक्तिमत्व साकारताना आपण काय काळजी घेतली पाहिजे। भेटूया 1 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।